साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधीजींनी 17 जून 1917 साली केली होती. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे हे निवासस्थान बनले. हे निवासस्थान म्हणजेच हृदयकुंज कुटी होय. 1917 ते 1930 पर्यंत 13 वर्ष येथे त्यांचा मुक्काम होता. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा साबरमती आश्रम केंद्रबिंदू होता. सत्याग्रह आणि आश्रमाच्या जीवनाची ही प्रयोगभूमी होती. स्वराज्य, संघर्ष आणि लोकशिक्षणाची नवीन पिढी या आश्रमात तयार झाली. कुठेही आधुनिकतेचा स्पर्श आजही झालेला दिसून येत नाही. हे आश्रम पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते. आश्रमाच्या मधोमध असलेले हृदयकुंज, विनोबा भावे यांचे विनोबा कुटीर, मगन निवास, अतिथीगृह, नंदिनी इत्यादी कुटीर पाहावयास मिळतात. महात्मा गांधींचा डेस्क, चष्मा, खादीचा कुर्ता, अनेक पत्र इथे पाहावयास मिळतात. चरख्याचे विविध प्रकार, खादीचे विविध प्रकार आपणास पाहावयास मिळतात. 12 मार्च 1930ला साबरमती आश्रमातून महात्मा गांधीजींनी ऐतिहासिक जगप्रसिद्ध दांडी यात्रा येथूनच सुरू केली होती. अशी ही महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच साबरमती आश्रम. चला तर मग बघूया साबरमती आश्रम. जब तेरा भी गुल मजा जवान चल पड़े, मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े, हिंदू व मुसलमान सिख पठान चल पड़े, कदमों पे तेरे कोटि कोटि प्राण चल पड़े, फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम।
तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी। दुनिया में तू बेजोड़ था, इंसान बेमिसाल। साबरमती के संत तूने कर दिया कमाल। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल। साबरमती के संत तूने कर दिया कमाल। रघुपति राघव राजा राम। जग में कोई जिया है तो बापू तू ही जिया।